नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे लसावी आणि मसावी समजून घेणार आहोत. का की लसावी आणि मसावी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये सर्वात उपयुक्त आणि सर्वात जास्त प्रश्न विचारला जाणारा हा चॅप्टर आहे. तर लसावी आणि मसावी नेमका आहे काही तरी काय? तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य आणि विभाजक या दोन गोष्टींमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग होते, समजत नाही की नेमकं यामध्ये अंतर काय, फरक काय. तर तेच आज आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. जर आपण दोन संख्या घेतल्या, एक घेतली 8 आणि एक घेतली 12, तर विभाज्य म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे पटीत किंवा पाढ्यात. विभाज्य म्हणजे पटीत किंवा पाढ्यात येणारी संख्या. जसं की आता आपण 8 आणि 12 या दोन संख्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला याचा जर लसावी काढायचा असेल तर आपण या दोन्ही संख्यांचा पाढा तयार करूया. आता 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32 आणि जर आपण तसाच 12चा पाढा तयार केला तर आपल्याला 12चा पाढा भेटून जातो. आणि लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम. लघुत्तम म्हणजे कोणता? सर्वात लहान घटक. सामायिक म्हणजे काय? तर या दोन अंकामध्ये जे बी काही याच्या पाढ्यामध्ये समान घटक असेल ते बी सर्वात पहिला किंवा सर्वात लहान, तर त्याला लसावी असे म्हणतात. जसे की आता 8चा आपण इथे पाढा तयार केलेला आहे आणि 12चा सुद्धा आपण इथे पाढा तयार केला. तर या दोन पाढ्यामध्ये आपल्याला समान घटक कोणता दिसते? जर आपण बघायला गेलो तर आपल्याला इथे 24 दिसते आणि 12च्या पाढ्यात सुद्धा आपल्याला 24 दिसते, बरोबर. म्हणून या संख्येला आपण लसावी म्हणतो. आणि मसावी म्हणजे काय? तर महत्तम सामायिक विभाज्य. महत्तम म्हणजे कसा? तर मोठा. आता आपण या संख्या पुन्हा जर घेतल्या तर पहिले आपल्याला विभाजक म्हणजे काय हे माहित पाहिजे. विभाजक म्हणजे काय? तर अवयव. याचे जे काही अवयव पडतात, अवयव त्याला आपण विभाजक असे म्हणतो. तर मग अवयव कसे पडते? जर आपण दोन संख्या घेतल्या 8 आणि 12, तर 8 आणि 12चे अवयव काय काय पडतात? म्हणजे अवयव म्हणजे काय? की अशा संख्या ज्याले 8 आणि 12ला त्या समान संख्येने भाग गेला पाहिजे. 8ला 1 ने भाग जाते आणि 12ला 1 ने भाग जाते. तसंच 8ला 2 ने भाग जाते आणि 12ला 2 ने भाग जाते. त्याचप्रमाणे 8ला 4 ने भाग जाते आणि 12ला 4 ने भाग जाते. पण सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर यामध्ये आपण जेव्हा बघतो तर मसावी म्हणजे आपण बघतो की महत्तम. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी. यामध्ये 4 ही सर्वात मोठी संख्या येते या दोघांच्या पाढ्यात. म्हणून याला महत्तम सामायिक विभाजक असे म्हणतात, म्हणजेच मसावी. आणि लसावी आणि मसावी काढण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. एक म्हणजे विभाजक पद्धत, एक भागाकार पद्धत आणि एक मूळ अवयव पद्धत. तर आपण आजच्या या लेक्चर मध्ये भागाकार पद्धतीने लसावी आणि मसावी कशा प्रकारे सोडवायचा हे जाणून घेणार आहोत. चला तर आपण लसावी कशा प्रकारे काढत असते ते बघूया. आता आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, 2 आणि 4. याचा आपल्याला नाही का लसावी, याचा आपल्याला 2 आणि 4चा लसावी काढायचा. तर लसावी कशा प्रकारे काढायचा तर ते बघूया. तर आपण पहिले 2 आणि 4 लिहून घ्यायचे आणि याला आपण एक ब्रॅकेट मध्ये किंवा बॉक्स मध्ये टाकून द्यायचे. आता लसावी कशा प्रकारे काढत असते की या जे दोन संख्या दिलेल्या आहेत याला एका कोणत्या समान संख्येने भाग जाते. तर या दोन्ही संख्येला 2 ने भाग जाते. तर आपण याला 2 ने भाग देतो. 2 बे 1 बे, बे 2 4. तर आता या जे दोन संख्या शिल्लक आपल्यापाशी राहिल्या आहेत याला कोणत्या समान संख्येने भाग जाते का? तर या दोन 1 ला आणि 2 ला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही. म्हणून इथे आपल्या गणित थांबवायचं आणि ही एक संख्या 2, ही एक आणि ही 2 यांचा आपण गुणाकार करायचा. म्हणजे गुणाकार म्हणजे काय की याचा लसावी मिळते. जसं आता 2 गुणेला 1 गुणेला 2 बे 1 बे, बे 2 4. म्हणजेच काय? आपल्याला जे लसावी भेटला 2 आणि 4चा की हे लसावी आपला 4 आहे. त्याचप्रमाणे आता जी आपल्याला दुसरी संख्या दिलेली आहे जी 15 आणि 20 याचा आपल्याला लसावी काढायचा आहे. मग आता लसावी कशा प्रकारे काढतो आपण? त्याच पद्धतीने एक संख्या 15 घ्यायची, एक 20 घ्यायची आणि याला टाकून द्यायचं ब्रॅकेट मध्ये. टाकलं
तर या जे दोन संख्या आहेत 15 आणि 20 याला कोणत्या समान संख्येने भाग जाते? तर याला 2 ने भाग जाते का? नाही जात. 3 ने जाते का? नाही जात. 4 ने नाही जात. याला 5 ने भाग जाते. तर आपण या दोन संख्येला 5 ने भाग देऊ म्हणजे दोन्ही संख्येला समान भाग जाईल. जर 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15 आणि 5 चूक 20. आपल्याकडे जे दोन संख्या आता शिल्लक आहेत 3 आणि 4 याला कोणत्या समान संख्येने भाग जाते का? नाही. कारण की येणाऱ्या दोन नैसर्गिक क्रमवार संख्या आहेत म्हणून याला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही. म्हणून इथे आपले गणित थांबायचं आणि करायचं काय की जे आपल्यापाशी आलेला आहे तो हा एक 5 हा 3 आणि हा 4 याचा करून घ्यायचा गुणाकार. याचा जे गुणाकार केल्यानंतर जे बी आपल्याला उत्तर मिळेल त्याला आपण लसावी म्हणतो. काय भेटलं आपल्याला? पहिले भेटला 5 गुणेला 3 गुणेला आणि 4. 5 त्रिक 15 आणि 15 चूक 15 एक 15 15 2 30 15 पंचा 15 चूक 60. आपल्याला जो बी काही लसावी भेटला तो मिळालेला आहे आपल्याला 60. म्हणजे 15 आणि 20 चा जो लसावी आहे तो 60 आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे दोन संख्या दिलेल्या आहेत 8 आणि 32. तर आपल्याला या दोन संख्येचा लसावी काढायचा. तर कशा प्रकारे काढू? पुन्हा तसंच 8 आणि 32 घ्यायचं, या ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि सोडवायचं. याला कोणत्या दोन समान संख्येने भाग जाते? तसं तर या संख्येला 8 नेही भाग जाते पण आपल्याला कमीत कमी संख्येने भाग देऊ म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. म्हणजे आपण याला 2 ने भाग देऊ. तर आपण याला 2 ने भाग दिले असता बेचूक 8 आणि 32 ला भाग द्यायचा बेग बे बेसक 12 म्हणजे आपल्याला 16 मिळाले. आता जे दोन संख्या मिळाल्या आहेत एक आहे 4 आणि एक आहे 16. तर याचा आपल्याला लसावी काढण्यासाठी या दोन संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जाते? तर याला 2 ने भाग जाते. मग आपण 2 ने भाग देऊया. 2 बे दुनी 4 बे 8 16. आता आपल्याकडे 2 आणि 8 शिल्लक राहिलेले आहेत. तर या दोन संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जाते? तर याला सुद्धा 2 ने भाग जाते. तर चला 2 ने भाग देऊया. बे एक बे बेचूक 8. आता आपल्याकडे कोणत्या समान शिल्लक दोन संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत? 1 आणि 4. याला कोणत्या समान संख्येने भाग जाते का? तर नाही जात. आपलं उत्तर गणित इथेच थांबवायचं आणि आता आपल्याला लसावी करायचं. तर लसावी बरोबर जे बी काही आपल्या संख्या आहेत ज्याने आपण भागलेला आहे आणि जे आपल्याकडे बाकी म्हणजे किंवा शिल्लक अंक राहिलेले आहेत त्याचा गुणाकार म्हणजे आपला लसावी होऊन जाते. आपल्याकडे शिल्लक काय? 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 4 बरोबर. तर आपण याचा आता लसावी काढूया. तर 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 4. तर बेग बे बेदुनी 4 4 4 8 8 एक 8 आणि 16 8 32. याचा लसावी जे आलेला आहे ते आपल्याला 32 आलेला आहे. म्हणजेच कसं की 18 आणि 32 याचा लसावी आपल्याला 32 येतो. 15 आणि 20 याचा लसावी आपल्याला 60 आला आणि त्याचप्रमाणे 2 आणि 4 याचा लसावी आपल्याला 4 आलेला आहे. अशा प्रकारे आपण लसावी आणि मसावीचे बरेच उदाहरण अजून बघणार आहोत.